नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला राम ही रामकथेवर आधारित मालिका बघतोय, ज्याच्यामध्ये रामायण किंवा रामकथा ही आपल्या आयुष्यामध्ये नेमकी कशी आपण उपयुक्त करून घेऊ शकतो किंवा तिचा वापर कसा करून घेऊ शकतो हे बघतोय। या संपूर्ण मालिकेची संकल्पना आणि निर्मिती आहे डॉक्टर प्राची जावडेकर यांची आणि संशोधन आणि सादरीकरण आहे प्राध्यापिका मुक्ता गरसुळे कुलकर्णी यांचं। विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी धर्म हा शब्द ऐकतो बरं का, आणि धर्म हा शब्द ऐकला की उगाच आपल्या मनामध्ये असं वाटतं हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी माझ्या डोक्यावरनं जाणार आहे किंवा हे काहीतरी मागासलेलं आहे, बॅकवर्ड आहे। पण धर्म या शब्दाचा नेमका अर्थ काय हे कळून घ्यायचा कधी प्रयत्न केलाय का? रामायणाच्या किंवा रामकथेच्या माध्यमातून आपण धर्माबद्दल बऱ्याच काही गोष्टी कळून घेऊ शकतो। बघा, धर्म म्हणजे नेमकं काय, तर धर्म म्हणजे स्वधर्म म्हणजे स्वकर्म। आपली जी काही कर्तव्य आहेत, आपल्या ज्या काही ड्युटीज आहेत, आपल्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, म्हणजे आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांना आपण धर्म म्हणतो। किती सोपी व्याख्या आहे ही धर्माची। रामायणामध्ये सुद्धा श्रीरामांनी आपल्या धर्माचं उत्तम पालन केलंय। बघा, आता ते क्षत्रिय होते। क्षत्रिय म्हणजे काय, तर क्षत्रियांनी सज्जनांचं रक्षण केलं पाहिजे, दुर्जनांचा नाश केला पाहिजे, हे त्यांनी बरोबर आपल्या या संपूर्ण चरित्रामध्ये करून दाखवलं। रावणाच्या ज्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश त्यांनी करून दाखवला आणि सज्जनांचं रक्षण केलं, त्यासाठी त्यांनी शस्त्र धारण केलं। गुरुकुलामध्ये असताना ते विद्यार्थी धर्माचं पालन करत होते, त्यामध्ये वशिष्ठांच्या आश्रमात असताना सर्व प्रकारची कामं त्यांनी केली। त्याप्रमाणे शास्त्रांचं अध्ययन केलं, म्हणजे शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही त्यांनी अध्ययन केलं, ते धर्माचंच पालन करत होते। राजा म्हणून आपल्या प्रजेचं रक्षण करणं, प्रजेला काय हवं काय नाही हे बघणं, हे सुद्धा त्यांनी केलं, म्हणजे राजा म्हणूनही त्यांनी त्यांच्या कर्तव्याचं उत्तम पालन केलं। कर्तव्याचं पालन करणं, आपल्या ड्युटीत चांगल्या पद्धतीने 100% देणं म्हणजे धर्माचं रक्षण करणं किंवा म्हणजे धर्माने वागणं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण नेहमी आपल्या हक्कांच्या बाबतीत फार जागरूक असतो बरं का, किंवा माझा हा अधिकारच आहे हे असं आपण नेहमी म्हणत असतो, माझा हा फंडामेंटल राईट आहे असं आपण म्हणतो। पण आपल्या फंडामेंटल राईट बरोबर आपल्याला काही फंडामेंटल ड्युटीज पण असतात, आपली काही मूलभूत कर्तव्य सुद्धा आहेत, त्याचा कसा आपण विसर पडतो? बघा, तुम्ही जेव्हा विद्यार्थी आहात तेव्हा विद्यार्थी धर्म याचंही तुम्ही पालन केलं पाहिजे। म्हणजेच काय, विद्यार्थी दशेमध्ये असताना चांगला अभ्यास करणं हा तुमचा धर्म आहे, उत्तम गुणांनी पास होणं हा तुमचा धर्म आहे। याच वयात असताना एखाद्या कलेची आराधना करणं, एखादा चांगला खेळ खेळणं आणि विविध प्रकारची कौशल्य म्हणजे स्किल्स अक्वायर करणं हे सुद्धा विद्यार्थी धर्मामध्येच येतं, कारण हा तुमच्या आयुष्यातला गोल्डन पिरियड असतो, सुवर्ण काळ आहे। तेव्हा विद्यार्थी धर्माचं पालन केलं तर तुम्ही पुढच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकता। धर्माचा दुसरा अर्थ असाही होतो की धर्म म्हणजे मर्यादेनं वागणं। आता मर्यादेनं वागणं म्हणजे काय, तर बघा, आपण श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतो। डोंट क्रॉस युअर लिमिट्स, बी इन युअर लिमिट्स। म्हणजे काय, तुम्ही म्हणाल का बरं मी कशाला असं वागायचं, मी माझं वागायला स्वतंत्र आहे, मी वाटेल तसं वागू शकतो, असं नसतं। आपल्याला समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये वावरताना काही नियम आखून दिलेले असतात, ते आपल्याला पाळायलाच लागतात, हो की नाही? म्हणजेच काय, तर बघा, रामाने आपल्या आई वडिलांशी वागताना कधीही अपशब्द वापरलेला दिसत नाही, त्यांच्याशी कधीही त्यांनी ब्लेम गेम केला नाही, ते जजमेंटल राहिले नाही, ते मर्यादेमध्ये राहून आपल्या आई वडिलांशी वागत होते, आपल्या भावांशी वागत होते। इतकंच काय, तर रामानी शत्रूशी म्हणजे रावणाशी वागताना सुद्धा आपली मर्यादा सोडलेली नाही, हे किती महत्वाचं आहे। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपणही समाजामध्ये वावरत असताना आपल्या काही लिमिट्स आहेत, आपली काही मर्यादा आहेत, या वागून या ओळखून वागायला शिकलं पाहिजे। आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रामराज्यामध्ये 8 मंत्री होते बरं का। 8 मंत्र्यांच्या वरचं स्थान कुणाला होतं, तर 8 ऋषींना दिलेलं होतं। याचा अर्थ काय, तर राजसत्तेचं वरचं स्थान, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ स्थान हे धर्मसत्तेला दिलेलं आहे। म्हणजे राजा किंवा किंग वॉज आन्सरेबल टू दॅट धर्मसत्ता। म्हणजे राम सुद्धा वाटेल तसं वागायला त्याला मोकळीक नव्हती, त्यांना या सगळ्या ऋषींना उत्तर द्यावं लागायचं किंवा त्यांची परवानगी घेऊन काही महत्वाचे निर्णय घ्यायला लागायचे। आपण सुद्धा आता लोकशाहीत वावरतो, म्हणजे डेमोक्रेसी आहे आपल्या भारत देशामध्ये, पण आपण वाटेल तसं वागत नाही। आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशननी म्हणजे आपल्या घटनेनी एक चौकट आखून दिली आहे नियमांची, या नियमांच्या चौकटीत तुम्हाला वागलं पाहिजे। आपण कोर्टाची किंवा आपल्याला न्यायालयाची सुद्धा एक चौकट असते बघा।
स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये एक छोटीशी बारकीशी लाईन असते, एक छोटीशी रेघ असते, ती ओळखायला शिकलं पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम तुम्हाला हवाच आहे, पण स्वैराचार म्हणजे वाटेल तसं वागणं नाही. आणि बघा, मर्यादेने वागणं याच्यामध्ये कुणाचंच नुकसान नसतं, उलट सर्वांचा फायदाच आहे. तुम्ही जेव्हा मर्यादेने वागता, एका चौकटीत राहूनही स्वातंत्र्य उपभोगता, त्याच वेळेला तुमचा उत्तम विकास होतो, तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या समाजाचा, पर्यायाने देशाचा विकास होतो. त्यामुळे धर्मरक्षण किंवा धर्माने वागणं म्हणजे पहिल्या प्रथम आपली कर्तव्य छान पार पाडायची, आपल्या ड्युटीज, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज चांगल्या पार पाडायच्या. त्याचा दुसरा अर्थ, आपण मर्यादा ओलांडायची नाही, आपल्या लिमिट्स या आपण पाळल्या पाहिजेत. आणि तिसरा महत्वाचा अर्थ, जे काही नियम आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशननी किंवा कोर्टाने किंवा न्यायालयाने घालून दिलेले आहेत, जे समाजाचे सुद्धा काही नियम असतात वागणुकीचे, ते सुद्धा आपण पालन करायला पाहिजे. हे जर केलं तर तुम्ही सुद्धा श्रीरामांसारखं धर्मरक्षण करू शकता, हो की नाही? मित्रांनो, पालकांनो आणि त्यांच्या शिक्षकांनो, आम्ही आपला राम ही रामकथेवर आधारित मालिका तुमच्यासाठी घेऊन येतोय. ती तुम्हाला कशी वाटतेय ती जरूर सांगा. त्यात काही सुधारणा असतील तर जरूर सुचवा आणि पुढचा भाग बघायलाही विसरू नका. नमस्कार. जय श्रीराम.